आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो। परंतु ज्या 14 मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करीत होतो त्याच्यातली आमची आता दुसरी मागणी आहे, आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला परदेशात शिक्षण घेण्याकरता जाण्याकरता फक्त या 60% ओबीसीच्या मुलांकरता 75च विद्यार्थी संख्या ठरवली, जी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये फार कमी आहे आणि म्हणून ती संख्या 75 वरून 200 तरी मिनिमम करण्यात यावी। ही आमची EEE नीट पासून तर UPSC MPSC विविध स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते। PhDच्या पोरांना फेलोशिप सुद्धा दिली जाते आणि म्हणून या संस्थेला जो निधी आहे तो निधी फारच कमी उपलब्ध करून दिला जातो। कमीत कमी सध्याची तरतूद जर लक्षात घेतली तर 1000 कोटी रुपयाची गरज आहे। हा निधी लवकरात लवकर आपण उपलब्ध करून द्यावा। त्यासोबतच 3 वर्षापासून PhD फेलोशिप वाले जे पोरं आहेत त्यांची 126 कोटी रुपयाची थकबाकी बाकी आहे, ती पण आपण त्वरित द्यावी। आणि बार्टी आणि सारथीमध्ये जे वेगवेगळे प्रशिक्षण देण्याची कामं त्याच समाजातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना दिली जाते, तशाच प्रकारची तरतूद महाज्योतीमध्ये सुद्धा आपण करावी। आणि महाज्योतीची विविध प्रकारची कामं हे ओबीसी प्रवर्गातील युवकांना जर आपण दिली तर युवकांना चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी मिळू शकतात। त्याच्यानंतर म्हाडा आणि सिडकोमध्ये मागे आपली चर्चा झाली होती। आमचं दुर्भाग्य आहे की आपण म्हणाले होते काळजी करू नका, गृहमंत्री मीच राहणार आहे भविष्यात सुद्धा, पण ते गृहमंत्रीपद आपल्याकडून चाललं गेलं ना, आमची मागणी पूर्ण व्हायची राहून गेली।